सुमारे 300 वर्षांनंतर खंडित असलेल्या देवगड तालुक्यातील मिठबाव येथील श्रीदेव रामेश्वर या मंदिरातील हनुमान जन्मोत्सव हा वार्षिक उत्सव पुन्हा या वर्षीपासून सुरू झाला। होळी पौर्णिमेपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत या 1 महिन्याच्या कालावधीत हा उत्सव असतो। गुढीपाडव्यानंतर चैत्र मासातील शिवविष्णूंचा नवरात्रोत्सव रामनवमीपर्यंत असतो। रामनवमीला या नवरात्रोत्सवाची सांगता होते आणि त्यानंतर येणाऱ्या हनुमान जयंतीला मंदिरात होणाऱ्या वार्षिक उत्सवाची देखील सांगता होते। जवळपास 1 महिना हा उत्सव चालतो। आज हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे 5 वाजताच झाली। कोटकामते येथील हबप कमलाकर पाटकर यांच्या कीर्तनानं वातावरण भक्तिमय झालं होतं। त्यानंतर हनुमान जन्मोत्सवाचा मुख्य सोहळा सूर्योदयापूर्वीच पार पडला। हनुमान जन्मानंतर काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत जय श्रीराम जय हनुमानच्या घोषात पालखी मिरवणूक काढण्यात आली। मिठबाव, कातवण, तांबळडेक या तिन्ही गावातील भाविक या पालखीमध्ये सहभागी झाले होते। हनुमान स्तोत्राचं पठण करत भक्तिमय वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात आला। मुखी राधा मुखी राधा हनुमंतराधे नाथे हनुमंतराधे नाथे हनुमंतराधे अंजलि
कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल.